फोन करतेस? काय चाललंय तुझं? उठ ना. काय समजतो? एक सेकंड. अद्वैत, काय चाललंय तुमचं दोघांचं हॉलमध्ये? आणि हे काय? हे ब्लँकेट तुझं आहे ना? मग इथे कसं काय आलं? मगाशी आबांसमोर माझी चुगली केलीस ना, आता बघ मी काय करतो. आई ही खाली आली म्हणून मी पण खाली आलो. मी आलो म्हणजे? म्हणजे ही माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये झोपायला तयार नव्हती, ऐकत नव्हती वर यायला. म्हणून मग मी म्हटलं मी पण ऐकणार नाही. ही जिथे झोपेल तिथेच मी पण झोपेल, म्हणून मी इथे आलो. तिला जर का खाली झोपायचं असेल तर झोपू दे ना. तू तुझ्या रूम मध्ये झोपू शकतोस. इतके वर्ष एकटाच झोपतोयस ना रूम मध्ये. का आता ती खोलीत नाहीये म्हणून तुला झोप येत नाहीये? नाही नाही, तसं नाही आई. आबांनी हिला इथे झोपलेलं बघितलं असतं ना तर मला जोरडले असते. आणि उगाच हिच्यामुळे मला बोलणे ऐकून घ्यावी लागतात ना. उगाच म्हणजे? एक मिनिट, मगाशी आजोबाजीने तुला ओरडले तेव्हा तुझी चूक होती, त्यामुळे तू काहीही बोलू नकोस. बघितलंस, हिच्यामुळे आबा मगाशी माझ्यावरती ओरडले. हे जे काय रोज रोज नवीन नवीन तमाशे करायचे असतात ना, ही तुमच्या घरची पद्धत असेल. हे चांदेकरांचं घर आहे. इथे सभ्यता राखूनच वागावं लागतं. अशी बोलतेय म्हणा मी हे सगळं. सरोज मॅडम, काही झालं तरी माझ्या बाजूने कधीच विचार करणार नाही. एवढं सगळं झालं, अद्वैतने सकाळी माझा एवढा अपमान केला, तरी आत्ताही मलाच ऐकून घ्यावं लागतंय. आणि तू ब्लँकेट उशी आवर आणि वर जाऊन झोप बेडरूम मध्ये. आणि तुलाही सांगून ठेवते, उगाच कारणाशिवाय आबा जर का याच्यावर चिडले ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. काय चाललंय या दोघांचं? तर हिच्या बरोबर राहून अद्वैतही बालिश वागायला लागलाय. तू जरा वेडायस का रे? माझ्या खोलीत मला वाटेल ते बोलायचं नाही. अरे आता मी हसू का रडू मला खरंच कळत नाहीये. दोन्ही पण करू नको. काय ते सांग. काय काय? खाली सरोज मॅडमना माझी कंप्लेंट करायची काय गरज होती रे तुला? मुद्दा कळलं का? कळलं का आता कसं वाटतं ते? आबांना माझं नाव सांगितलंस ना, बरं झालं. त्याला म्हणतात टिट फॉर टॅट, जशाच तसे. अरे तू काय शाळेत आहेस का असं लहान मुलासारखं वागायला? चांदेकर नाही, तुला ना स्वामीनाथन सरांसमोर असंच उभं केलं पाहिजे. अरे अद्वैत चांदेकर, तू एवढा मोठा डील क्रॅक करणारा बिझनेसमॅन असं लहान मुलासारखं वागतोस? खरंच सांगायला पाहिजे त्यांना की बघा हा असं लहान मुलासारखा आहे, म्हणजे विश्वास बसेल असा वागतोस त्यावर. काहीतरी बडबडू नकोस, स्वतःला शाळा समजणं बंद कर. आता कळलं ना कसं वाटतं चुगली केल्यावर? बरं झालं. जरा गप्पा बस तू. सकाळी एक तर ताड एवढं मला बोललास, ऐकवलंस, आणि नंतर स्वतःहूनच भांडतोयस आता माझ्याशी. चांदेकर, तुला सांगते, तुझ्या पद्धतीने मला त्रास देतोस ना, त्यामुळे माझी सगळी दिनचर्या बिनसते. सगळ्या दिवसाचं गणित बिघडून जातं. एक्झॅक्टली, माझी दिनचर्या बिघडते आणि दिवसाचं गणित काय इतिहास भूगोल सगळं बिघडतं माझं तुझ्यामुळे. आणि तू मला सांगायची गरज नाही मी काय करायचं आणि काय नाही ते. काय झालं? आता इतका वाद घालून ठेवलास, डोकं दुखतंय माझं. झोपही लागणार नाही मला. मला येत नाही झोप, मी काय करू? अरे हा शब्द कोण आहे? चला, झोप येईपर्यंत काहीतरी टाइमपास मिळाला. मिळाला हिला टाइमपास. म्हणजे आता ही माझ्या रूम मध्ये इथे मजेत बसणार आणि मी असं बोर होत बसायचं? नो वे. मला पण करायचं टाइमपास, पण आता मी गेलो तरी पुन्हा माझ्यावर शिंग उगारेल. जाऊ दे, इकडूनच ऐकतो. उगाच परत इरिटेट करत बसेल मला. खूप दिवस झाले सोडून. उभे आणि आडवे शब्द. पहिला शब्द उभा आहे, ज्यात सगळं काही लिहिलेलं असतं पण कोणालाच वाचता येत नाही. असं काय असतं? ज्यात सर्व काही लिहिलेलं असतं पण कोणी वाचू शकत नाही. असं काय असू शकतं? भाग्य. हा? नाही, उत्तर लिहिते. पुढचा शब्द आहे तुमच्या नाकावर बसतो आणि तुमचे कान पकडतो. 2 अक्षरी आहे का? हो, तुला कसं कळलं? सोपं आहे. 2 अक्षरी असेल तर मग उत्तर आहे तूच. जोक होता का चांदेकर? हा हा, हसू. हस ना. ठीक आहे, 2 अक्षरीच तर आहे. सांगा तुझं लिहून टाकायचं ना बिंदास. बिंदास. 2 अक्षरी शब्द आहे ना, आणि माझं काय नाव इतकं प्रसिद्ध नाहीये की कोड्यात यावं, किंवा तुझ्या इतकी गोंधळलेली पण नाहीये मी की माझ्या नावाचा कोडपणा. खरं तर पहिला शब्द च आहे, मग त्या हिशोबाने चांदेकर बसायला हवं. नाही, ते कसं चालेल? कारण ते नाकावर नाही, इथे डोक्यावर बसतात ना चांदेकर. झालं. चक्र. चक्रम. नाकाचा आणि कानाचा काही संबंध आहे का चक्राशी? चकली. 2 अक्षर. चर्चा. चकणा. चष्मा. अरे बरोबर, वा शाबास चांदेकर. तुला पुढचं. पुढचं आहे ज्याची आपल्याला आधीच कल्पना मिळते. थांब. म्हणजे काय? हे मीच सांगणार. आती आगाव. अरे मी कोड्याचं उत्तर देते. आगाऊ. आपल्याला आधीच कल्पना मिळते, आगाऊ कल्पना मिळते. सगळ्या गोष्टी स्वतःला लागू करून घ्यायच्या नसतात चांदेकर. हा ठीक आहे, कळलं. पुढचं.
चांदेकर वर जाऊन झोपतोस का? नेहमी काय तुझं ऐकायचं? अरे सारखा चिडत असतो माझ्या आणि सारखा भांडत असतो. आता झोपल्यावर किती निरागस दिसतो. नेहमी असाच का नाही दिसत हा? आता मी कसं झोपायचं? अद्वैत! अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? काल रात्री खाली, आज इथे. सरोज मॅडम, तुम्हाला वाटतंय तसं अजिबात मध्ये बोलू नकोस. तुझा माझा काही संबंध नाहीये. मी माझ्या मुलाशी बोलते. जसा तुझा माझा संबंध नाहीये ना, तसा तुझा माझ्या मुलाशी संबंध नाहीये. काय रे, तुला विचारते ना, साधं उत्तर द्यायला एवढा वेळ लागतो? आई मी तू इथे कशी? अच्छा, म्हणजे मी इथे आले नसते तर अजूनही? नाही आई, म्हणजे आम्ही मीच आम्ही झालं का आता? हे बघ, मी फक्त तुझ्याबद्दल बोलतेय. तू सांग मला. तिची वकिली करायची काही गरज नाहीये. आई अगं म्हणजे मी काय सांगू? खरंच अद्वैत, माझा ना तुझ्यावर विश्वासच बसत नाहीये. तू असा वागशील याची मी अपेक्षाच केली नव्हती. आई आई अगं ऐकून तरी घे. कलेने हे फक्त स्वतःच्या बहिणीसाठी केलं. नैनाताई माझी सख्खी मोठी बहीण आहे. काय चाललंय अद्वैत? आई मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. पण मला बोलायचं ना. आई ऐक ना, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? मी जे काही बघितलं तो गैरसमज होता. म्हणजे आई तू समजतेस तसं काही नव्हतं. काय समजायचं बाकी आहे रे? माणूस डोळ्यांनी जे काही बघतो ना त्याच्यावरच विश्वास ठेवतो. हो ना? तुझा तू हुशार आहेस म्हणा. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. आई प्लीज तू चिडू नकोस ना. चिडू नको तर काय करू? ज्या मुलीमुळे हे सगळं घडलंय ना, जिच्यामुळे आपला अपमान झाला, आपली फसवणूक झाली, त्या मुलीशी तू असं वागतोस ना की जणू काही घडलंच नाहीये. सोयीस्करपणे सगळं विसरलायस. बरं, हे सगळं अपघाताने घडलं असं जर का आपण मान्य केलं तर काल रात्री मी तुला हॉलमध्ये ओरडले, तर आज वरती जाऊन परत तेच? आई अगं मी तुला कसं समजू हे कळत नाही. नाही, समजवायची गरजच नाहीये. न सांगता सगळं कळतं आईला, आणि म्हणूनच तिला आई म्हणतात. मला एक सांग, सगळ्या जगाला माहितीये तुला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात. तुझी खोली, तुझी गादी, तुझी उशी, तुझे कपडे, जराही बदल तुला सहन होत नाही. आणि त्या मुलीसाठी रात्री तू सोफ्यावर येऊन झोपलास? आई तेच सांगतोय. म्हणजे तुला जे वाटतंय ते तसं नव्हतं. बस, मला अजिबात काही ऐकून घ्यायचं नाही. मला कुठलीही कारण देऊ नकोस. आताच मला ती मुलगीच मान्य नव्हती. मला हे लग्नच मान्य नव्हतं. आबांसाठी मी काही बोलले. ती मुलगी तुझ्या खोलीत येऊन राहायला लागली तेव्हा सुद्धा काही बोलले नाही, केवळ त्यांच्यामुळे. अरे तू दारू पिऊन तिच्या खोलीत गेला होतास तेव्हाही मी तुला माफ केलं. पण ह्या गोष्टीसाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. ती मुलगी तुला जाळ्यात ओढायला बसलीच आहे आणि तू अलगद चाललायस तिच्या जाळ्यामध्ये. तुला कळतच नाहीये तू काय करतोयस ते. त्या घरातल्या बाकीच्यांना तिला स्वीकारायचं असेल तर स्वीकारू देत. माझं त्याविषयी काहीच म्हणणं नाहीये. पण तू तिला स्वीकारलंस हे मला मान्य नाहीये. विश्वासघात केलास तू माझा. प्लीज घे आणि याच्यावर सही कर. यापुढे कधी कुठल्याही पद्धतीने अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रसंग आला तर मी स्वतःहून त्या गोष्टीला विरोध करेन. सरोज मॅडम, मी या घरात तग धरून आहे ती केवळ माझ्या आई वडिलांच्या संस्कारांनी. पण तुम्ही माझा जो अपमान केलाय ना, तो फक्त माझा अपमान नाहीये, माझ्या चारित्र्याचा अपमान आहे.